आणि मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी। मुंबईकरांची ट्रॅफिकमधून सुटका व्हावी यासाठी परिवहन विभागाने काही निर्णय घेतलेत। मुंबईत पुढच्या 5 वर्षांमध्ये जलवाहतूक वाढवण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला। येत्या 3 महिन्यात जलवाहतुकीचा आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आलेत। मेट्रोप्रमाणेच जलवाहतुकीसाठी स्वतंत्र प्रणाली विकसित केली जाईल, तर पुढच्या 2 वर्षात मुंबईकरांना वाहतुकीचा नवा पर्याय मिळणार आहे। मुंबईच्या बीकेसीत 2028 पर्यंत पॉड टॅक्सीची सेवा सुरू होईल। दरम्यान गर्दीच्या ठिकाणी रोपवेची सुविधा विकसित करण्याच्या विचारात परिवहन विभाग आहे। महिला आणि पुरुष प्रवाशांमध्ये अंतर असावं यासाठी मध्ये डिवाइड करण्यासाठी ती सुविधा जी ज्या टू व्हीलरकडे असेल त्यांनाच ती परवानगी देण्याचं मी निश्चित धोरण त्यांना सांगितलं आहे स्पष्टपणे। पावसाळ्यामध्ये ज्या पद्धतीनं ते स्विगीवाले किंवा फूड सप्लाय करणाऱ्या एजन्सीज असतात त्यांच्याकडे पावसाळ्यामध्ये बसण्यासाठी ऑटोमॅटिक एक फोल्डिंग असतं, असं की जेणेकरून तो पाऊस त्या प्रवाशाला किंवा चालकाला त्याचा नुकसान त्याच्या माध्यमातून होऊ शकत नाही। त्यामुळे ती सुद्धा प्रोव्हिजन त्या ठिकाणी असली पाहिजे, अशा काही मी सूचना केलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।